सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना. आणि या जुन्या पेन्शन योजनेबद्दल एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित विधान परिषद सदस्य यांनी ऐनवेळचा विषय म्हणून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भाने विषय मांडला. सदर विषय चर्चेदरम्यान विशाल सोळंकी, तत्कालीन आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीस अनुसरून बैठकीस उपस्थित विधान परिषद सदस्यामार्फत आक्षेप घेण्यात आला होता. त्यास अनुसरून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुनः तपासणी करण्याकरिता समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय असा आहे: आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे तपासणी समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. श्री सूरज मांढरे भा. प्र. से. आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती. श्री सूरज मांढरे भा. प्र. से. अध्यक्ष माननीय श्री किशोर दराडे वि. प. स. सदस्य माननीय श्री जयंत गावकर प. स. सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे वि. प. स. सदस्य माननीय श्री जगन्नाथ अभ्यंकर वि. प. स. सदस्य माननीय श्रीमती मनीषा कायंदे माजी वि. प. स. सदस्य डॉक्टर संगीता शिंदे सदस्य श्री शिवाजी खांडेकर सदस्य. आता संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक समितीचा कार्यकाल किती असेल ते समजून घेऊ. सदर समितीने आपला अहवाल शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 1 महिन्याच्या आत सादर करावा. सदर समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर समितीचा कार्यकाल आपोआप संपुष्टात येईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.